नाशिकमधून महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिकमध्ये तिरडी बांधून आंदोलन सुरू आहे। नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे। आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। आदिवासी भवनाबाहेर मात्र मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर या आंदोलनादरम्यान पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महेश, या ठिकाणी आदिवासी बांधवांचं आंदोलन सुरू आहे आणि असं समजतंय की आंदोलक आणि पोलिसांमध्ये देखील बाचाबाची झाली आहे। काय सध्या परिस्थिती? अगदी खरं आहे। खरं तर गेल्या महिन्याभरापासून आदिवासी आंदोलक जे आहे ते नाशिकच्या आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडून आहे। आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। गेल्या 30 ते 35 दिवसाहून अधिक काळ झाला, मात्र त्यांचं हे आंदोलन संयमाने चालू होतं। मात्र गेल्या 2 दिवसापासून जर आपण बघितलं असेल तर हे आंदोलक जे आहे ते आक्रमक होताना बघताय। परवाच्या दिवशी देखील त्यांनी या आंदोलकांनी आदिवासी आयुक्त कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता। नंतर पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन खरं तर ते बाहेर आलेले होते। यानंतर जर आपण बघितलं तर आज पुन्हा एकदा त्यांनी तिरडे आंदोलन जे आहे ते काढलेलं आहे आणि आता देखील त्यांची आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्याचं बघायला मिळालं। आंदोलकांनी खरं तर बॅरिकेटिंग ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला। या मात्र पोलीस प्रशासनाने यावेळी बळाचा वापर करून जर बघितलं तर कुठेतरी त्यांना रोखलेले। एकूणच पोलीस आणि आंदोलकांमध्ये जी झटापटी आणि बाचाबाची जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आदिवासी आंदोलक जे आहे ते आता आक्रमक झालेले, हे आंदोलन आता चिघळण्याची जी शक्यता आहे ती व्यक्त करण्यात आलेली आहे। खरं तर बाह्य स्रोत भरती रद्द करावी अशी प्रामुख्याने जी मागणी आहे ती या आंदोलकांची आहे। रोजंदारी कर्मचारी 3 आणि कर्मचाऱ्यांचं 4 हे गेल्या महिन्याभरापासून या आंदोलनाला बसलेले आहे। बाह्य स्रोत भरती जी आहे ती पूर्णतः रद्द करावी अशी प्रामुख्याने त्यांची मागणी। मात्र त्या मागणीचा सकारात्मक विचार होत नसल्याने खरं तर आंदोलकांनी आता आक्रमक होण्याचा पवित्रा या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जी महेश, खरं तर खूपच गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। कशा प्रकारे पोलिसांकडून या सर्व आंदोलकांना खरं तर त्यांच्याकडून कशा प्रकारे हे नियोजन केलं जातंय? पोलिसांकडनं खरं तर वेळोवेळी जे आहे ते बळाचा वापर जो आहे तो केला जातोय आणि एकूणच त्या आंदोलकांना जे आहे ते थांबवण्याचा जो प्रयत्न आहे तो पोलिसांकडून केला जातोय। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर हे आंदोलक जे आहे ते आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि वेळोवेळी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या जर शासनाने मान्य केल्या नाही तर आणखीन आक्रमक होण्याचा जो पवित्रा आहे तो त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे एकूणच त्यांच्या मागण्यांचा शासन कशा पद्धतीने विचार करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। जी महेश, खरं तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की त्या ठिकाणी प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी याबद्दलची काही दखल घेतली आहे का? स्थानिक आमदार असतील, राजकीय नेते असतील, यांनी वेळोवेळी जे आहे ते आंदोलकांची भेट घेतलेली आहे आणि या संदर्भात जर आपण बघितलं तर सरकारकडे शिष्टमंडळ जाऊन वेळोवेळी त्यांनी याच्या संदर्भात भेट घेतलेली आहे। मात्र हा जो निर्णय आहे हा एकूणच जर बघितलं तर वरिष्ठ पातळीवर सुटणार असल्याने तर त्यांनी त्या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे। मात्र अजूनही कुठलाही तोडगा जो आहे तो यामध्ये निघताना दिसत नाही। त्याच्यामुळे एकूणच आंदोलन जे आहे ते आक्रमक होताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। जी महेश, खरं तर हे आंदोलक आता आदिवासी भवनात जाण्याचा देखील प्रयत्न करतायत त्या ठिकाणी। हो नक्कीच। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून त्यांचा जो आंदोलनाचा जे आक्रमकतापणा आहे तो वाढलेला आहे। 2 दिवसापूर्वी देखील त्यांनी आतमध्ये शिरण्याचा जो आहे प्रयत्न केलेला होता। यानंतर आज देखील त्यांनी बॅरिकेटिंग ओलांडून जे आहे ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलीस प्रशासनाने यावेळी बळाचा वापर केलेला आहे, त्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखलेले। मात्र हा भरतीचा जो GR आहे तो जर रद्द झाला नाही तर आणखी जोरात पद्धतीने आंदोलन करून चक्काजाम करून खरं तर हे जे आंदोलक आहे ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे एकूणच पोलीस प्रशासनाचं संख्याबळ जरी जास्त असले तरी आंदोलकांची भूमिका नेमकी आता पुढे कशा पद्धतीने येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच, जसं की आपण बघू शकतो की आंदोलक आणि पोलिसांमध्ये देखील त्या ठिकाणी बाचाबाची झाल्याचं समजतंय। पोलीस देखील त्या ठिकाणी आंदोलकांवर आक्रमक झाल्याचं समजतंय। या संदर्भात सध्या परिस्थितीची काही माहिती आहे का? महेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? खरं तर वेळोवेळी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनाकडे ज्या आहे त्या आंदोलकांनी मांडलेल्या आहेत। पोलिसांनी आणि आदिवासी आयुक्त कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी असतील यांनी वेळोवेळी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर पोहोचलेल्या आहे। मात्र आदिवासी विकास मंत्री अशोक उईके जे आहेत त्यांच्याकडून यांना सकारात्मक उत्तर मिळत नसल्याने खरं तर ते जे आहे ते आक्रमक होताना
या ठिकाणी आक्रमक होत आहे. त्यामुळे एकूणच आता आदिवासी विकास मंत्री जे आहे ते कशा पद्धतीने यांच्या मागण्यांचा विचार करता हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे. जी महेश, जसं की आपण बघू शकतो की हे आंदोलक आक्रमक झाल्याचं समजतंय, यानंतरचा त्यांचा पवित्रा काय असणार आहे याबद्दल काही माहिती आहे का? खरं तर आज देखील त्यांनी शिष्टमंडळाने आहे ते त्यांना विचारण्यासाठी फोन केलेला होता. दूरध्वनीद्वारे त्यांचा संपर्क झालेला होता. मात्र त्यांच्याकडून कुठलाही सकारात्मक विचार केला जात नाही. बाह्य स्रोत जी भरती आहे ती जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा जो आहे तो त्यांच्याकडून दरवेळी घेतला जातोय. कारण जवळपास 1700 कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे आणि हा शासनाने त्वरित सोडवा अशी जी प्रामुख्याने मागणी आहे ती त्यांच्याकडून केली जाते. कारण शांततेने आणि संयमाने जरी महिन्याभरापासून आंदोलन सुरू असलं तरी आम्हाला न्याय मिळत नसल्याची जी भूमिका आहे ती आंदोलकांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर हे आंदोलक हे ते अधिकच आक्रमक होताना दिसत आहे आणि आता हे आंदोलन जे आहे ते चिघळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये. जी, खरं तर आपण बघू शकतो की आदिवासी भवनाबाहेर हे आंदोलक जमलेले आहेत. मोठ्या संख्येने हे आंदोलक जमल्याचं पाहायला मिळत आहे. पुढे काही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांकडून कशा प्रकारे त्या ठिकाणी काळजी घेतली जाते? अगदी खरे कृपा. खरं तर पोलिसांचं मोठं संख्याबळ जे आहे ते गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी आहे. कारण या अगोदर जर आपण बघितलं असेल तर 2 वेळा या आंदोलकांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यामुळे नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या बाहेर जे आहे तो तैनात करण्यात आलेला असेल. SRPF असेल, CRPF असेल, तसेच राखीव पोलीस दल असेल असे वेगवेगळे पोलीस दल जे आहे त्या ठिकाणी येऊन थांबलेले आहे. त्यामुळे एकूणच पोलिसांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे एकूणच या आंदोलकांना देखील जर यांनी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना थांबवण्याचे जे शर्तीचे जे प्रयत्न आहे ते पोलिसांकडून नेहमीच होताना आपल्याला बघायला मिळतात. पोलिसांकडून काही आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे का? किती लोकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे याबद्दलची काही माहिती आहे का? आतापर्यंत 125 आंदोलकांवर पोलिसांनी खरं तर गुन्हे दाखल केलेले आहे. त्यामुळे एकूणच आंदोलकांवर झालेले गुन्हे दाखल करून देखील हे जे आंदोलक आहे त्या आंदोलनावर ठाम आहे. त्यामुळे एकूणच जर त्यांची जी भूमिका आहे आमच्यावर किती जरी गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मात्र आम्ही जे आहे ते मागे हटणार नाही असा जो पवित्रा आहे तो त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं गुन्हे जरी दाखल होत असले तरी आमच्या मागणीवर आम्ही ठाम असल्याची जी भूमिका आहे ती कायमच आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं असं मत आहे का जोपर्यंत आमच्या मागण्या आणि बाह्य स्रोत भरतीचा GR रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार आहे. भले किती गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे सरणार नाही अशा पद्धतीची जी रोखठोक भूमिका आहे ती आंदोलकांकडून घेण्यात येते. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आदिवासी कर्मचाऱ्यांचं रोजंदारी 3 आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं जे आहे ते अधिकच चिघळताना आपल्याला बघायला मिळतंय. निश्चितच जर आपण पाहिलं तर आज आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत, पण साधारण किती दिवसांपासून किती महिन्यांपासून त्यांची ही मागणी आहे, त्यांचं हे आंदोलन आहे? 35 दिवसांपासून हे आंदोलन खरं तर सुरू आहे. त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर गेल्या 35 दिवसांपासून जे आहे ते 35 दिवसांपासून हे आंदोलन जरी सुरू असलं तरी मात्र आंदोलकांच्या ज्या भूमिका आहे ती एकच आहे. जोपर्यंत भरतीचा GR हा रद्द होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना देखील त्यांनी येथे येण्याची विनंती जी आहे ती केली. जोपर्यंत ते येऊन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हटणार नाही असा एकूणच जो आक्रमक पवित्रा जो आहे तो त्यांच्याकडून घेतला जातोय. आम्ही एवढ्या दिवसांपासून आंदोलन करतोय, मात्र प्रशासन जे आहे ते आमच्या मागणीकडे लक्ष देत नाहीये. त्याच्यामुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी येथे येऊन खरं तर आमच्या मागण्या सोडव्या अशी जी मागणी आहे ती त्यांच्याकडून केली जाते. निश्चितच महेश, जसं की आपण पाहू शकतो या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले आहेतच, त्यासोबतच पोलीस देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात, परंतु पोलीस बळाचा वापर कुठेतरी कमी पडतोय का, अशी काही शक्यता आहे का? काही नाहीये. पोलिसांचं जे संख्याबळ आहे ते सुरुवातीपासूनच या आंदोलनाच्या ठिकाणी आहे. मात्र काय झालेलं आहे का मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीये आणि 35 दिवसांपासून लगातार आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत असताना शासन आणि प्रशासन दखल घेत नाही. त्याच्यामुळे जे आंदोलक आहे ते चिघळलेले आहे. खरं तर त्यांच्या संतापाची भावना जी आहे ती बाहेर आलेली आहे.
एकूणच तीव्र स्वरूपाचं जे आंदोलन आहे ते त्यांच्याकडून केलं जात आहे, कारण 35 दिवसापासून अधिकचा काळ त्यांनी रस्त्यावर तिथं घालवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांची जी भूमिका आहे ती रास्त आहे आणि त्या या ठिकाणी जर बघितलं पोलीस देखील मोठ्या संख्येने आहे, मात्र तरी देखील आंदोलक जे आहे ते आक्रमक होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. महेश, नेमक्या या आंदोलकांच्या मागण्या काय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याकडून मिळेल का? तर काही तांत्रिक अडचणींमुळे महेश यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. नाशिकमध्ये आदिवासी बांधव या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात आहे आणि आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील होतीये. आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आदिवासी भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न या आंदोलकांचा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गेल्या 36 दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी ही मागणी खरं तर लागून धरलेली आहे. मात्र प्रशासनाकडून आमच्या मागण्यांची कुठलीही दखल घेत जात नसल्याचा आरोप खरं तर या आंदोलकांनी केलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हे आदिवासी बांधव यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. थेट दृश्य आपण त्या ठिकाणची पाहतोय. नाशिकमध्ये आदिवासी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आंदोलक आणि पोलिसांमध्ये देखील बाचाबाची झालेली आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. तर आदिवासी भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न हे आंदोलक आता करतायत. आतापर्यंत 100हून अधिक आंदोलकांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात आहे आणि आदिवासी आंदोलक या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमधील ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. सरकारनं कंत्राटीकरण बंद करावं अशी प्रमुख मागणी या आंदोलकांची आहे. प्रशासनाकडून मात्र आमच्या मागणीची काहीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप या आंदोलकांनी लगावलाय. मागील 1 महिन्यापासून त्यांची ही मागणी आहे, परंतु प्रशासन आमच्या मागण्यांची दखल घेत नसल्याचा आरोप या ठिकाणी लगावत त्यांनी हा आंदोलनाचा पवित्रा आता घेतला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.